नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना एखाद्या विद्यार्थ्यांकडून एखादी माहिती चुकीची भरल्या गेली असेल तर विद्यार्थी ती कशा प्रकारे दुरुस्त करू शकतो, NTA करेक्शन विंडोचे नियम काय आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कुठली माहिती चुकल्यानंतर NTA विद्यार्थ्यांना मेलद्वारे किंवा SMS द्वारे कळवणार आहे असं त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये त्यांनी दिलेलं आहे। याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट यूजी 2026 संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात। करेक्शन इन पर्टिक्युलर्स अशा टॅबखाली NTAने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये माहिती दिलेली आहे। नीट यूजी 2026 ॲप्लिकेशन फॉर्म। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना काही मायनर चुका केलेल्या आहेत, काही विद्यार्थ्यांनी मेजर चुका केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना कोणकोणत्या दुरुस्ती NTA यावर्षी देऊ शकतं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूयात NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये शेड्यूलनुसार। शेड्यूलमध्ये विद्यार्थ्यांना करेक्शन इन पर्टिक्युलर करेक्शन विंडो फॉर्मची कधी ओपन होणार आहे, शेड्यूलनुसार जर आपण बघितलं तर 8 मार्च 2026ला विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याच्यानंतर 10 मार्च ते 12 मार्च असे 2 दिवस विद्यार्थ्यांना फॉर्ममधील चुका दुरुस्त करण्याची संधी NTA कडून देण्यात येणार आहे। हे क्लिअर आहे की विद्यार्थ्यांना करेक्शन विंडो त्या ठिकाणी येणार आहे, कारण तशा प्रकारची माहिती NTAने आपल्या शेड्यूलमध्येच दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी 2026च्या पेड काउन्सिलिंगसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत 8080 36 45 45 8080 74 45 45। या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। नीट यूजीचे फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून ते तुमचा प्रवेश होईपर्यंतची सगळी प्रक्रिया आपण यामार्फत विद्यार्थ्यांना करून देत असतो। पुढे जाऊयात। NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये करेक्शन विंडो संदर्भात काय काय महत्त्वाच्या माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ते आपण पाहूयात। सगळ्यात आधी तर सूचना केलेली आहे NTAने की विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा। करेक्शन इन ओनली सर्टेन फील्ड्स विल बी परमिटेड ड्युरिंग द स्टिप्युलेटेड करेक्शन विंडो पिरियड। म्हणजेच करेक्शन जे आहेत सगळ्याच फील्डमध्ये NTA देणार नाही, काही फील्ड आहेत त्या करेक्शनला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी NTA मार्फत दिल्या जातील असं सांगितलेलं आहे आणि सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपला फॉर्म विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरायचा आहे, अशा प्रकारे सूचना केलेल्या आहे। मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड बाय द कॅन्डिडेट विल नॉट बी ॲक्सेप्टेड अँड विल लीड टू द कॅन्सलेशन ऑफ हिज हर कॅन्डिडेट रिझल्ट। म्हणजेच एखादा विद्यार्थी असा असू शकतो की पहिला फॉर्म पूर्ण सबमिट केलेला आहे त्यांनी आणि लगेच काहीतरी फॉर्ममध्ये मायनर चूक झाली असेल, छोटीशी चूक झाली आणि पॅनिक होऊन त्या विद्यार्थ्यांनी दुसरा फॉर्म भरला असेल तर मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर्म चालणार नाहीत असं NTAने सांगितलेलं आहे। ही एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी NTAने दिलेली आहे। जर तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल, त्याच्यामध्ये काही मायनर चूक असेल किंवा खूप थोडक्यात तुमच्याकडनं काही चूक झाली असेल एखाद्या टॅबमध्ये, तर जास्त पॅनिक होऊ नका। अद्यापपर्यंत माझ्या माहितीमध्ये NTAने महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्याचा अद्यापपर्यंत फॉर्म रिजेक्ट केलेला नाही मागच्या 2-3 वर्षामध्ये तरी, त्यामुळं फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार नाही। करेक्शन विंडोची वाट बघा, जर तुमची चूक झाली असेल आणि त्या फील्डमध्ये NTAने जर सुदैवाने करेक्शन दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करून घेऊ शकता। पुढे त्यांनी एक नोट दिलेली आहे, अपलोड द करेक्ट फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन as the facility for correction will not be given। इथे सांगितलेलं आहे फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट राईट हँड थंब हे करेक्ट अपलोड करा, याचं करेक्शन देण्यात येणार नाही असं इथे एका पेजवर NTAने लिहिलेलं आहे। परंतु पुढे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की इन्शुअर दॅट द करेक्ट डाटा इज सबमिटेड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन एनी करेक्शन। म्हणजेच या ठिकाणी फोटोग्राफ संदर्भात आणि सिग्नेचर संदर्भात काही कॅन्डिडेटनी चूक केली असेल तर विद्यार्थ्यांना इंटिमेट केलं जाईल, सूचना केली जाईल। कशाद्वारे? ईमेल आणि SMS द्वारे। म्हणजेच विद्यार्थ्याच्या फोटो आणि साईनमध्ये काही चूक NTAला वाटली असेल किंवा तुम्ही ब्लर अपलोड केलंय असं NTAला वाटलं असेल तर NTA विद्यार्थ्यांना कदाचित ईमेल आणि SMS द्वारे कळवू शकतो। त्यामुळं या थ्रूआउट 8 मार्च 2026 पर्यंत जो काही तुम्ही मेल ID मोबाईल नंबर दिलेला आहे
दिवसभरातून किमान एकदा तरी तो मेल आणि मोबाईल विद्यार्थ्यांनी चेक करायचा आहे. पेज नंबर 109 वर ही सूचना दिलेली आहे की ईमेल आणि SMS कशा संदर्भात, फोटोग्राफ आणि सिग्नेचर संदर्भात. कॅन्डिडेट विल बी इंटिमेट थ्रू ईमेल SMS and the same will be available in the candidate's login account. लॉगिन अकाउंट मध्ये सुद्धा तुम्हाला कळवलं जाईल असं सांगितलं. या व्यतिरिक्त बाकी जे काही करेक्शन आहेत ते करेक्शन विंडोचा जो काही पिरियड दिलेला आहे 10 मार्च पासून त्यावेळी तुम्हाला करता येतील असं NTAने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण करेक्शन विंडोमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी बदलू शकतो हे आत्ताच सांगू शकत नाही, परंतु मागच्या 2 वर्षाचा जर आपण करेक्शन विंडोच्या नोटिसेस बघितल्या NTAच्या तर काय काय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती. 2024चा जर आपण विचार केला पूर्ण फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ह्या गोष्टी जर सोडल्या तर बाकी सगळ्या फॉर्ममधल्या गोष्टी चेंजेस करता येत होत्या, त्याच्यामध्ये बदल करता येत होता. 2024ला सगळा फॉर्म जो आहे तर प्रत्येक टॅब करेक्शन विंडोसाठी त्या ठिकाणी ओपन होते. विद्यार्थी त्या ठिकाणी चुकीची माहिती भरली असेल ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना तो त्या ठिकाणी दुरुस्त करू शकत होता. आधार रिऑथेंटिकेशन अलॉट होतं. आधारचे सुद्धा डिटेल विद्यार्थ्यांना करेक्ट करण्याची संधी NTAने 2024ला दिलेली होती. फक्त कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर त्याचबरोबर ईमेल ID ह्या गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या फील्ड विद्यार्थ्यांना बदलता येत होत्या. 2025ला NTAने काय काय सुविधा विद्यार्थ्यांना बदलण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या तर त्या पाहूया. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दीज 2 फील्ड. विद्यार्थी फादर नेम किंवा मदर नेम त्या ठिकाणी बदलू शकत होता. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज ॲड ऑल द फॉलोइंग फील्ड्स. काय काय पूर्ण बदलू शकत होता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन चुकला असेल 10वी-12वीचं ते बदलू शकत होता. स्टेट ऑफ इलिजिबिलिटी बदलू शकत होता. कॅटेगरी सुद्धा चेंज करण्याची मागच्या वर्षी संधी देण्यात आलेली होती. सब कॅटेगरी PWD स्टेटस चेंज करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिलेली होती. सिग्नेचर बदलू शकत होता. नंबर ऑफ एक्झाम अटेम्प्ट्स इन नीट UG हे सुद्धा माहिती विद्यार्थी बदलू शकत होता. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस. एक्झाम सिटी सिलेक्शन सुद्धा विद्यार्थी बदलू शकत होता आणि मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर चुकला असेल विद्यार्थ्यांकडनं तर तो सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी बदलून घेऊ शकत होता. अशा प्रकारचं NTAने या ठिकाणी मागच्या वर्षी सुधारणा करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिलेली होती. आता आपण बघूयात सध्या रिसेंट NTA जी एक्झाम कंडक्ट करते CUET जी काही एक्झाम आहे त्या एक्झामचं करेक्शन विंडो सध्या आलेला आहे. म्हणजे हे नीटचं नाही, CUETचं शेड्यूल नीटच्या थोडंसं पुढं चालू आहे. ही सुद्धा एक्झाम NTA मार्फत युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेत असते. त्यांना करेक्शन विंडो आलेली आहे आणि JEEची सुद्धा करेक्शन विंडो आपण पाहूया या वर्षीची. दोन्ही विद्यार्थ्यांना काय चेंजेस करण्याची परमिशन NTAने दिलेली आहे. कदाचित हाच पॅटर्न NTA नीटसाठी सुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकतो. कॅन्डिडेट शॉल नॉट बी अलाउड टू चेंज. कॅन्डिडेट काय काय बदलू शकत नव्हता. CUET असेल किंवा JEEचा जरी आपण बघितलं तर मोबाईल नंबर विद्यार्थ्यांना बदलता आलेला नाही. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस बदलता आलेला नाही. त्याच्यानंतर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस बदलता आलेला नाही. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल बदलता आले नाहीत. फोटोग्राफ ऑफ कॅन्डिडेट बदलता आलेला नाही. ह्या गोष्टी JEE किंवा CUETच्या ज्या काही करेक्शन विंडोमध्ये आहे विद्यार्थ्यांना बदलता आलेल्या नाहीत. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द फील्ड. यापैकी एखादा विद्यार्थी बदलू शकत होता. यापैकी कुठलीही एक माहिती. कॅन्डिडेट नाव तरी विद्यार्थी नाव बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती. फादर नेम किंवा मदर नेम यामध्ये चुका झाल्या असेल तर हे विद्यार्थी बदलू शकत होता. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज ऑल द फील्ड्स. अजून क्लास 10वीचे डिटेल तुम्ही बदलू शकत होता. क्लास 12वीचे डिटेल बदलू शकत होता. स्टेट कोड इलिजिबिलिटी बदलू शकत होता. एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन त्याचबरोबर मीडियम ऑफ एक्झामिनेशन या गोष्टी विद्यार्थी बदलू शकत होता. कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज ऑल द फील्ड्स. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर तो बदलू शकत होता. जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, सिग्नेचर हे सुद्धा बदलू शकत होता. त्याचबरोबर आधार डिटेल सुद्धा कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज आयडेंटिटी डिटेल. आधार डिटेल सुद्धा बदलण्याची संधी JEEच्या विद्यार्थ्यांना 2026ला दिलेली होती. तसंच CUETला सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं हाच पॅटर्न जर NTAने ठेवला तर बऱ्याचशा फील्ड विद्यार्थ्यांना नीटसाठी सुद्धा बदलण्याची संधी NTA देऊ शकतं. कदाचित 2024 प्रमाणे फक्त कॉन्टॅक्ट डिटेल आणि ईमेल सोडलं तर बाकी सगळ्या फील्डमध्ये चेंजेस करण्याची संधी NTA
कडून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळू शकते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नावाच्या सिक्वेन्समध्ये कन्फ्युजन आहे. याविषयी डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. मागचे 2-4 व्हिडिओ जर आपण बघितले तर एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये जी काही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी आहे ती सगळ्या माहितीवर आपण एक एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर तर आपण देतच असतो, परंतु ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ विषयी क्युरिओसिटी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफचे बुकलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. कॉलेजचे डिटेल्स सुद्धा पाहायला मिळेल. त्याचबरोबर ऍडमिशन प्रक्रिया, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे GR या सगळ्या गोष्टी एकत्रित आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावर रजिस्टर करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.